किती वर्ष झाले तुम्ही या बैलगाडा क्षेत्रात? आमचं परंपरा जुनीच आहे, म्हणजे आमच्या आजोबांपासून आम्हाला आठवत आहे चांगलं की बैलगाडा होता. त्यानंतर आमचे चुलते विठ्ठल शेठ पानमन नाही का, हे पण बैलगाडाच हे करत होते आणि तेच म्हणजे तेव्हापासून पण आम्ही मग त्याच मार्गावरनं चालू आहे, म्हणजे परंपरा ते आम्ही चालू ठेवलेली आहे. कुठल्या प्रकारची बैलांनी बक्षीस तुम्हाला आजपर्यंत मिळवून दिली? बघ आता ही समोरची आपल्या गाडी साहेब केसरी बैल तर आमचा म्हणजे 15 दिवसापूर्वी आजारी होता, फूड पॉइझन झालं, डेरिंगे डॉक्टर का घेऊन गेलतो आम्ही. नमस्कार मित्रांनो, आज आपण शिंदे गावात आलेलो आहे सचिन शेठ राजाराम पानमन बैलगाडा संघटना यांची मुलाखत घेण्यासाठी. तर त्यांच्या दावणीचा संपूर्ण इतिहास व त्यांचा इतिहास आपण जाणून घेऊया. ते आता सचिन शेठ पानमन बैलगाडा संघटना म्हटलं की सगळ्यात पहिले मिठाचं नाव पुढे. त्याच्याबद्दल काय सांगा? आम्ही 4 वर्षापूर्वी त्याला
नाशिक या ठिकाणी उरड आणि बैल घेतलेला आहे. ज्यावेळेस त्याला आम्ही जगदमच्या घाटात पाहिला होता त्यावेळेस जू मोडल्यानंतर एकतरी बारी लावली होती डोंबिवलीच्या घाटामध्ये 4 वर्षापूर्वी. तेव्हा तिथनं त्याला आम्ही खरेदी केला आणि तिथपासून पानमन पाटील बैलगाडा संघटनेचं नाव त्यांनी पूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये गाजवलं. 2-3 वर्ष तो चांगला पळाला. त्याचा चाप दिल्यानंतर तो थोडासा कमी झालाय म्हणून त्याला आता आम्ही चक्रीत पळवतोय. चक्रीत पण त्याने 3-4 ठिकाणी आता बारी लावलेली आहे. खरेदी किती? त्याची खरेदी आमच्या संघटनेचे 2-3 कार्यकर्ते सचिन भाऊ असेल, निखिल असेल, अनिकेत मोठ असतील किंवा बंटी भशा असतील यांनी जाऊन त्याला 1,81,000 घेतला होता. आता मध्यंतरी वर्षभर बैल घाटात दिसत नव्हता. तो जरा चाप दिल्यानंतर तो जरा कमी झाला म्हणून आम्ही छत्रीमध्ये घेतला. छत्रीमध्ये पण त्यांनी 4-5 वेळा आता बारी लावलेली आहे. आता बैल सगळीच पळतो. हो, एक वेळा ते व्यक्तीनं ते गाठ भरले जाते त्याचे किंवा 7 वेळ पण 2 वेळा घेतला. त्याचं नाव सर्जा आहे. आपण करून गेले 2-3 महिन्यापूर्वी 41,000 रुपये खरेदी केलेलं आहे. त्याचं नाव बादल आहे. 7-7 वर्षापूर्वी आम्ही पालक वासू असताना बापूसाहेब गायकवाड यांच्याकडून खरेदी केला होता. ते खराबवाडीला राहतात. त्यानंतर त्यांनी छकडीमध्ये एवढं नाव गाजवलं. त्याच्या नावाने आमचं इंस्टाला एक पेज आहे महाराष्ट्र केसरी 0034 बादल. तुम्ही कधी जाऊन सर्च करू शकता. त्याला साताऱ्याला काही दिवस ठेवलं 2-3 वर्ष. त्यानंतर इकडे मुंबई साईडला पण ठेवलं. त्याने खूप नाव केलेलं आमचं महाराष्ट्राला. घाटात त्याला 2-3 वेळा पळवला होता परंतु तो छकडीला तुम्हाला आम्ही त्याच्याकडे जास्त छकडीला फोकस त्याला ड्रायव्हरची सवय असल्यामुळे तो छकडीला पळवला. त्याचं नाव काय? त्याचं नाव मथुर. हा पहिला कांड्यावरती पळत होता. आपण आम्ही नेरवड चरवून घेतलेला आता दाजीकडनं. काय किंमत? आम्ही हा 1,31,000 घेतला होता. 1 वर्ष कांड्यावरती पळला. आता एक 10-12 गाठ झाले. तरवडीच्या घाटात होता घेतल्यानंतर एक 2 गाठ त्याची बारीक पडलेली नाही. जोपात राजा बैल या सगळी जवळ लागतात. त्याच्याबद्दल काय सांगा? राजा हा पण आम्ही नेरवड चरवून घेतलेला आमच्या दादाकडनं. त्यांच्याकडनं घेतला होता कांडीवरती आम्ही. पोचला काढला ना त्यावेळेस खरेदी केली काय 3 लाख. हो, किती वर्ष झाली तुमच्या जाऊन? 3 वर्ष. 3 वर्ष. पोचला तर आली तो म्हणजे दादावाडी. हा, तो आजपर्यंत काही आमचं नाव खाली नाही पाहिजे. आणि आमचं हे संघटनेचे ऑनलाईन त्यामध्ये राजे आणि त्याच्यानंतर आता हा कांड्यावरती पळून पहिले कांड्यावर. त्याच्यानंतर लोकांमध्ये घेतला तशी त्याची बारीच पडली. हा, साहेब केसरी पण झालेलं आहे. तिथं विकास नायकोड यांनी बनवलेली आमदार केसरी झाली. परत आपला सुनील केसरीचं पण आमची बनवून फायनल झाली. जिथं मोठा पडा असतोय तिथं आमचा राजा नाव ठेवतो. तिचं नाव राणी. हे आम्ही 4 वर्षापूर्वी आम्ही देवतोरणे काढले कासारवाड कासरी कासारी बोली. हा, कासारी गावे बोल्यांकडनं ही गोळी घेतली. घेतल्यापासून आमच्या म्हणजे आजपर्यंत म्हणजे नाही आम्हाला शिकत अडचण नाही काय नाही. आणि ज्यावेळेस खरेदी केली त्यावेळेस मला गोडीतलं काहीच कळत नाही. म्हणजे देवगुण वगैरे काय नाही. आपल्या मनातच काय नाही किंवा आपण ते अशी गेले जे चांगली वाटली म्हणून आपण ती खरेदी केली. आजपर्यंत आपण पुन्हा दाखवली आमची गोडी कशी आहे काय आहे. आपण घेतली आपल्याला कारण कसं आहे थोडी माणसामध्ये पण असते नाही का जनावरांना सोडून द्या. हा, पण जे आपल्यासाठी लक्ष्मीचे ते आम्ही 41,000 घेतली. त्याचं नाव काय? याचं नाव पिष्ट. आमच्या दादी पण त्यांनी भाड्या लावलेले हो. आमच्या जवळ 5-6 खरेदी नाही करणार जेवढे घेतल्या तेवढ्या टॉपला पळत्या 1 नंबर मध्ये. हो, कांड्यावर पळतून झोपतात. कांड्यावर कोण झोपत असतं. आता सीझन चालू अजून सीझन झालं. आता त्याशी कांड्या होता इंग्रजी. हा, आणि आता हे आता उर्स भरणार आहे ना झोपतात. याचं नाव चिमण्या आहे. हा 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आम्ही तिरगुळ सर या ठिकाणाहून 51,000 रुपये घेतलेले. 71,000 रुपये घेतले. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याला मागच्या 10-12 दिवसापूर्वी लंपी आधार झाला होता. मागच्या 2-3 वर्षापूर्वीपासून
सर्व जनावरांना होतोय. डॉक्टर विनोद गायकवाड यांनी जी ट्रीटमेंट केली अक्षरशः 4थ्या ते 5व्या दिवशी रिकव्हर केली. आणि त्याला येऊन घराची बांधव त्यामुळे माझं त्याच्यावरती लक्ष होतं. 4थ्या दिवशी त्याला रिकव्हर केलंय. तसेच आमच्या मिठाला पण थोडंसं लंपी जाणीव झाली होती आणि एका गाईला. तर डॉक्टर विनोद गायकवाड यांनी अशी प्रॉपर ट्रीटमेंट केलेली आहे. खरंच बाकीच्या शेतकऱ्यांनी जर त्यांच्या जनावरांना लंपी आजाराचे लक्षण असतील तर डॉक्टर विनोद गायकवाड यांना कॉन्टॅक्ट करावं. आम्ही काही त्यांची जाहिरात नाही करत. अक्षरशः 3 जनावर त्यांनी 3 ते 4 दिवसात रिकव्हर केले. कारण जर महिलाला उपाय प्रॉपर होतोय तर ते त्यांचं नाव सांगितलं पाहिजे. दादा हा तुमच्या संघटनेचा हिंदकी त्याबद्दल काय माहिती? विष्णू हा 6 वर्षापूर्वी मागच्या मुलाखतीतून 7 वर्ष सांगितले होते. 6 वर्षापूर्वी खडूच्या ठिकाणाबद्दल 1 लाख रुपयाला घेतलेलं आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आतापर्यंत बरेचशा जनावरांना शिकवलेले. आदत वासरा असतील, कोणाचे बैल असतील. शिस्तीचा 1 नंबर. जसा पूर्वी आमच्या आजोबांच्या काळात नंद्या म्हणून बैल होता त्याचंही नाव होतं पूर्वी, तसं विष्णूचं नाव आहे आता. आणि जिथे जमीन तिथं आम्ही त्याला उजवीकडे डावीकडे मागं पुढे कुठेही टाका. मित्रमंडळ भरपूर जेव्हा बैल कमी असतात तेव्हा विष्णू कोणी घेऊन जात. आणि त्याच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगायची. मागच्या 15 दिवसापूर्वी बाळशाराम महाराज बिल्डिंग आली होती गोट्यावरती आणि त्यांनी जॅकेट घातलेलं होतं. तर महाराजांना म्हटलं या फोटो काढूया. महाराज म्हटले सोमनाथ भाऊ तुमचा बैल केवढा झालाय. म्हणजे त्यांनी मागच्या वर्षी ज्यावेळेस पाहिला होता त्यापेक्षा त्याची साईज खूप वाढली. आणि त्यांना जनावरांचं एवढं नॉलेज आहे. त्यांनी म्हटले भाऊ त्यांनी कान टाकले तो फक्त वेळ पण आपल्या दोघांनाही मारेल. त्यांनी फोटो सुद्धा नाही काढला. त्यांनाही खूप जनावरांच्या बाबतीत नॉलेज आहे. त्यांनी बरेचसे बैल लोकांना घेऊन गेलेली. सचिन शेट नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झाले तुम्ही या बैलगाडा क्षेत्रात आहे? परंपरा जुनीच आहे. म्हणजे आमच्या आजोबांपासून आम्हाला आठवत आहे चांगलं की बैलगाडा होता. त्यानंतर आमचे चुलते विठ्ठल शेठ पानमन नाही का हे पण बैलगाडाच हे करत होते. आणि तेच म्हणजे तेव्हापासून पण आम्ही मग त्याच मार्गावरनं चालू आहे. म्हणजे परंपरा ते आम्ही चालू ठेवलेली. मी गेले मला असं आठवतंय 1995 पासून आतापर्यंत बैलगाडाच चालू आहे आमचा. नाद तुम्हाला लागला की आज्या पंजापासून वडिलांपासून? जसं मला आठवतंय तसं आमच्या आजोबांचा गाडा होता. आजोबांच्या नावाने गाडा पळायचा. आजोबांच्या नावाने अजून सुद्धा गाडा पळत होता. हा मग तीच परंपरा आता कसं असतं एक पिढी झाली का दुसरी पिढी, दुसरी आली का तिसरी, ती परंपरा चालू राहते. तसंच हे चालू आहे आता. आजोबांचं झालं नंतर मग चुलत्यानंतर आता मी चालू आहे परंपरा ही. 2014 बंदी आली गाड्यावर. मग ती बैल आमची आता म्हणजे आम्ही 2000 साली खरेदी केली ती पंढरपूरनं. एकाच वेळेस 4 आणली ती. आजोबा गेले 4 बैल आणली गाड्यांची. मग ती आता त्यानंतर काय आलं 2014 पासून बंदी आली. मग थोडं तर कमी झालं. पण आमचा बारका भाऊ चुलत भाऊ अभि त्याला एक थोडा नाद होता म्हणजे नाही का. मग त्याने काय केलं एक आपला गायकवाड बापू गायकवाड त्याच्याकडनं बादल घेतला पहिला. मग त्याने घेतल्यावर काय आलं म्हणलं तर चला आता कसं रक्तातच नाद होता आमच्या सगळ्यांचा. मग त्याच्यानंतर मग काय आलं त्याने एक घेतला. मग म्हणलं भाऊ आपल्याला अजून एक घ्यायचा. मग आम्ही विष्णूची खरेदी केली पहिली. विष्णू झाल्यानंतर मग आम्ही मिठ्याच्या बैलाची खरेदी केली. ते झाल्यानंतर मग राजाची खरेदी केली नाही का. त्याच्यानंतर परत महाराष्ट्र केसरी छकडीचा अतिश काय नव्हतं आपलं रणवीर बैल हा तो टॉपचा होता. त्याची खरेदी केली होती आम्ही. हा मग असं एक 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 जसं नाही का हे होईल. जर चांगला पदार्थ ठेवायचा नाही तर मग आम्ही कमी पण करतो तसे. मला सांगा तुम्ही महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे खेड तालुक्याचे अध्यक्ष आहे. हो. आणि ते पण एक काम आहे. ते काम करून ह्या बैलगाडा क्षेत्रातलं काम हे कशा प्रकारे करता? ज्या दिवशी घाट नसन त्या दिवशी आम्ही संघटनेचं काम करतो. आणि इतर वेळेस मग आपलं बैलगाड्याचं पण बघायचं. आपल्याला जसा वेळ भेटेल तसं आपण ऍडजस्ट करतो. आणि आमची बरीच मुलं आहेत सगळीच नाही का. म्हणजे भाऊ असेल, अनिकेत गरुड असेल, बंटी बसे असेल, अमलांना गायकवाड असेल, परत आशिष गाडे आहेत, स्वप्नील शेट आहेत, गवारी. हे सगळे आमचं कसं सगळा ग्रुप आहे मोठा. अक्षय भाऊ सोलाटे, दिनेश शेट लांडगे, विशाल लोंढे. हा हे आमचं मोठं सर्कल आहे. आणि आमची संघटना मोठी आहे सिद्धिविनायक बैलगाडा संघटना. का ते नियोजन सगळे करतात व्यवस्थित एकदम. मला सांगा सचिन शेठ आता बरीच बैल आहे तुमच्याकडे. कुठकुठल्या प्रकारची बैलांनी बक्षिसे तुम्हाला आजपर्यंत मिळवून दिली
बघ आता ही समोरची आपल्या गाडी साहित्य केसरी बैल तर आमचा म्हणजे 15 दिवसापूर्वी आजारी होता, फूड पॉइझन झालं. डेरिंगे डॉक्टर का घेऊन गेलतो आम्ही. डॉक्टर म्हणले याला काही जास्त पावता यायचं नाही का, कव्हर व्हायला 1 महिना जाईल. पण डॉक्टरांचे ट्रीटमेंटनी बैल थोडा कव्हर झाला. आम्ही म्हणलं चला 1 राऊंड काढावा. आमच्या सोबत आमचेच निलेश मागाडे यांचा सर्जा होता. मग आमचा पहिला राऊंड झाला 11:81 झालता. फायनलला आमची सेमी फायनलला आमची 11:57 झाली आणि फायनलला आमची 11:70 झाली. 2 नंबर आम्ही फायनल मध्ये राहिलो तिथं आम्हाला ही गाडी भेटली. जवळजवळ 10 ते 15 टू व्हीलर त्यांनी जिंकलेले आहेत. त्याच्यामध्ये काही मिठ्याच्या असतील, काही बादलच्या असतील किंवा अन्य बैलांच्या असतील. आणि 3 ते 4 छोटे फ्रीज आहेत, 2-3 मोठे फ्रीज, 3 LED टीव्ही आहेत, 2 कुटी मशीन आहेत आणि बाकी 1-2 वेळा अंगठी पण भेटलेली आणि कॅश स्वरूपात तर भरपूर बक्षीस आहे. त्याचं जर सांगतो जवळजवळ त्यांनी 66 घाटामध्ये पहिल्या नंबरमध्ये बारी लावलेली आहे आणि त्यातून काही ठिकाणी सेमी फायनल, फायनल 15 ते 20 ठिकाणी फायनलची बारी लावलेली आहे. ज्या वेळेस साहेब केसरी चरोलीत बैलगाडा शर्यतीचा घाट भरला होता आणि 2 नंबर फायनल तुमच्या राजा बैलांनी केली आणि ज्यावेळेस ही बोलेरो पिकअप तुम्हाला 2 नंबर फायनलसाठी इनामात मिळाली, तर ते नियोजन कशा प्रकारचं होतं आणि त्यामागचा आनंद कसा होता? कारण पहिल्यांदाच एवढं मोठं माझ्या माहितीप्रमाणे बक्षीस तुम्हाला भेटलं होतं बोलेरो पिकअप. मग ते सांगा, तो आनंद कशा प्रकारचा होता आणि नियोजन कशा प्रकारे केलं होतं? आता आमचं हे नियोजन करत होते अमोलांना गायकवाड. पहिला आमचा मिठ्या पण पडायचा, माझी त्यांची काही ओळख पण नव्हती. आमचं अभिचं आणि विशाल लोंढे त्यांची ओळख होती. ते म्हणले सचिन भाऊ आपल्याला त्यांना बैल पहिला द्यावा लागेल, म्हणजे मिठ्या नाही का, पहिले मिठ्याचं नियोजन मग त्यांच्या थ्रू होत होतं. मग आम्ही चरोलीचा घाटाचा राजा म्हणा, जसं आम्ही मिठ्या घेतला तशी आमची कुठं बारीच पडली नाही. पण नियोजन पण 1 नंबर व्हायचं. अमोलांना गायकवाडाचं, विशाल लोंढ्यांचं एक नियोजन म्हणजे 1 नंबर चांगला असायचं आणि अजून पण आहे काय त्यांचं सहकार्य. मग अमोलांना गायकवाडनीच काही केलं, निलेश मागड्यांचा सर्जा सुचवला तो. ते म्हणले आपण राजा संघ तो टाकू आणि ते अचानक नियोजन केलं म्हणजे त्यांनीच आणि ते सक्सेस पण झालं आमचं. सचिन शेट मला सांगा, आता बैलगाडा क्षेत्रात वावरणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही. बरोबर. याच्या माग कुठेतरी संघटनेचा खूप मोठा वाटा असतो. बारी माग पोरं असतील, बैलांचं सोडबांध करणे, बैलांना पाणी पाजणे, बैलांची काळजी घेणे. आता तुम्ही बी कामात असता तर पोरं गोट्यावर असतात, बैलांचं सगळं शहानिशा करतात पोरं जी बैलांना म्हणजे जेवढी ऍक्टिव्ह राहतात पोरांबद्दल काय सांगाल? बारी मागे जी पोरं असतात ते कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात? सहकार्य म्हणजे आमचं नियोजन सगळे ना, म्हणजे छाती किंग आमचा का अनिकेत घनवट, बंड्यादा बसे हे 2 तर 100% म्हणजे पुढं गाठ असो किती काम जरी असलं ते काम सोडून येतात. आमचा निखिल असतो तो एक नियोजन करतो. आमच्या संघटनेत असे भरपूर पोरं, आतिश असेल, ओंकार असेल, अमर असेल नाही का, आमचा घोडेस्वार अविनाश कारले, परत प्रसाद घनवटे काय, आणि बरेचसे असे असंख्य पोर आहेत जे आपली म्हणजे जीव लावून सगळे हे करतात. समजा जरी आपण जरी नसेल तरी ते स्वतः गोट्यावरती सगळं बघतात. बैल आतमध्ये घ्यायची, बाहेर घ्यायची, पाणी पाजायचं, सगळी कामं करतात. सचिन शेट, आता आपल्या महाराष्ट्रात कसं 2 क्षेत्र चालतात, एक छकडी क्षेत्र आणि एक आपल्या 4 बैलांचं. तुमची बैल आहे म्हणजे मिठ्या असेल, बादल असेल, वासरा असतील, ते छकडी क्षेत्रात सुद्धा पळतात आणि आपल्या 4 बैलांमध्ये सुद्धा पळतात. तर दोन्ही क्षेत्रांमध्ये कुठलं क्षेत्र तुम्हाला आकर्षित वाटतं? आता कसं पहिल्यापासून रक्तामध्ये ते बैलगाड्याचं असल्यामुळे जास्त करून बैलगाडाच. म्हणजे छकडीचा आता कसं होतं, बादल आमचा बैलगाड्यानं पळत नव्हता, नंतर आम्ही तो छकडीमध्ये ट्राय केला. मग छकडीमध्ये त्याने एवढं नाव केलं ना, आमचं महाराष्ट्रभर आमचं चांगलं नाव केलं बादल बैलांनी. म्हणजे आवड 4 बैलांमध्ये 4, ओरिजिनल आवड म्हणजे 4 बैलांमध्ये. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला आवड थोडी म्हणजे छकडीची पण. अधूनमधून आम्ही मिठ्या पण घेऊन जातो नाही का छकडीला. आणि आता तो बलमा एक आहे, त्याचे पण बिनजोडचं नियोजन करत असतो आम्ही. आता मला सांगा की आता आपण बघतोय बैलगाडा क्षेत्रात की मोठ्या बैलांचं प्रमाण कुठेतरी कमी होतंय आणि बारक्या वासरांचं प्रमाण जास्त आहे पाळण्यात. प्रत्येक घाटात बघतोय आपण. आणि जी खिल्लार जात होती बैलांची ही कुठेतरी कमकुवत पडते आणि म्हैसूर वासरांचं प्रमाण जास्त आहे. त्याबद्दल काय सांगाल? आमच्याकडे तर पहिल्यापासून खिल्लारच म्हणजे गावरान बैलच. म्हणजे मला जसं आठवतंय, आता माझं रनिंग 40 वय, म्हणजे जसं मला आठवतंय तेव्हापासून बघतोय आमच्या म्हणजे घरी बैल ही अशी खिल्लारच असायची. पांढरीच बैल, एक सुद्धा तुम्हाला आमच्या दावणीला असा काळा बैल दिसणार नाही, काय नाही पहिल्यापासून. म्हणजे आता काय थोडं झालं म्हैसूऱ्यांचं थोडं प्रमाण नाही का. आता म्हणजे कसं बैलगाड्याच्या पुढे मग कांड वगैरे जर हे करायचं असेल तर कोणी सर सुचवला तर हा गोर आहे
नाही का घ्यायचा का. त्याच्यामुळे काय नाही तर माझ्या म्हणजे याच्यामध्ये पहिल्यापासूनच खिल्लारच बैलांचं हे पांढरं ते सोनच आहे कधी पण. खरे हो म्हैसूर्या कधी दागा देईन म्हैसूर जात त्याची गॅरंटीच नाहीये. आणि उदाहरणं पण बरीच आहे आपल्या पुढे म्हणजे तशी. बरीच बरोबर. सोमनाथ दादा मला सांगा, बऱ्याच वेळेस तुमच्या फायनली झाल्या, प्रत्येक गटात फायनल होतात, सिरियलला बैल असतात आणि चांगल्या प्रकारे होतो. तर म्हणजे जेव्हापासून तुम्हाला कळते आजपर्यंत असा एखादा सुवर्ण क्षण सांगा मला. आणि सुवर्ण क्षण म्हणता येईल तर तो साहेब केसरी मिळाल्याचा अंदाज. ऍक्च्युली त्या दिवशी मी एका मेवण्याच्या मित्राच्या लग्नाला याला गेलो होतो, साताऱ्याला गेलो होतो. आणि ज्यावेळेस सकाळची बारी तर पाहिलीच होती लाईव्हला जाताना, दुपारची बारी आम्ही सेमीफायनलची पाहिली. त्यावेळेस माझ्या बाजूला 1-2 पाहुणे पण बसले होते. आणि आता आम्हाला माहिती आमच्या बैलाची पळ आणि सर्जाला पण पळताना पाहिला होता. तर मग सेमीफायनल झाली त्यावेळेस मी म्हटलं 101% आता आपण 1 नाही तर 2 नंबरमध्ये फायनलमध्ये बसणार. आणि पुढच्या 10 ते 15 मिनिटात परत फायनल झाली. 1 नंबरचं बक्षीस आम्हाला साहेब केसरी किताब मिळाला. त्याबद्दल राजाचे मानावर तेवढे आभार थोडे. आणि तो आतापर्यंत त्यांनी कधीच जागा दिलेली नाही. म्हणजे पूर्वी आमच्याकडे आता सचिनने सांगितलं 3 पिढ्यांचा गाडा आहे. पहिला आजोबांच्या काळात होता, नंतरच्या काळात वडिलांनी पण चालवला. ऍक्च्युली बंदीच्या आधी आमच्या घरच्या गायला एक गोरा झाला होता पाखरे म्हणून. त्याच्यापासून सचिनला जास्त आकर्षण झालं, त्याने ते कंटिन्यू ठेवलं. बंदीच्या काळातही त्यांनी त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं. अभि असेल, सचिन असेल, निखिल असेल यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैल घेतली, त्यांना संगोपन केलं, त्यांचं ती जोपासली आणि तोच नाद त्यांनी कंटिन्यू केलं. त्याचं आज त्यांना फळ मिळतंय आणि त्याबद्दल संघटनेचं पण अभिनंदन. संघटना पण व्यवस्थित काम करते. सर्व मित्रमंडळी असेल, मग त्यात अनुक्रमे अनिकेत घनवट असेल, छाती किंग, बंटी बसे, निखिल पानमन, ओंकार मोहिते, अमर मोहिते, प्रसाद घनवट, अविनाश कारले, सौरभ घनवट, त्यानंतर अजूनही छोटी मोठी मुलं आहेत, सर्वांची नावं आता घेत नाही मी, परंतु भरपूर पोरं काम करतात. अगदी सचिन जरी त्याच्या कामानिमित्त बाहेर असेल किंवा आम्ही सर्वच भाऊ जरी बाहेर असेल तरी ती मुलं 5-5:30 वाजता बैलांना आतमध्ये घेतात, पाणी दाखवतात वगैरे सकाळ संध्याकाळ. ते असं म्हणजे डिपेंडन्सी नाहीये. भरपूर लोक आहेत संघटनेमध्ये. प्रत्येक वेळी बारी त्यांनी बसवलेली आणि बारी बसवतो म्हणजे तो मिठ्यापेक्षा अजून आतून आणतो. तो नॉर्मली 12:40 ते 12:60 मध्येच खेळतो. त्यापेक्षा ते 11:40 ते 11:60 मध्ये खेळतो. तो त्याच्या पुढे जात नाही. आणि जसा जसा राऊंड त्याचे वाढतील, समजा काही ठिकाणी आता जोडगाव कांदे 3 वेळा गाठ भरतो. पहिला राऊंड एक दिवशी होतो, सेमीफायनल त्या दिवशी होते आणि फायनल होते. जसं त्याचे राऊंड वाढतील तसा तो एवढी ताकद लावतो ना, बारी आतमध्ये आणतो. म्हणजे सिरियलला जरा जरी कमी झाला तरी फायनलला तो भरून काढणार. परत नव्या उमेदवारी तयार होतो आणि फायनलला तर खूप टॉपला. मग आता आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही 6 जण आहेत. त्यातलं एक पिंपरीला, एक मुंबईला असतो, आम्ही 4 जण इथं असतो. नाच सगळ्यांनाच आहे. सगळ्यांना घाटात वगैरे जायचं असलं तर सगळी सोबत असतात. हो. मी शनिवार रविवार, दुसरा चौथा शनिवार सुट्टी असेल किंवा रविवारची जर बारी असेल तर मी अवश्य जातो. इतर दिवशी मला जमत नाही, परंतु त्यावेळेस मी जातो. आणि बाकीचे तर रेग्युलरला असतात आणि आता लाईव्ह पण उपलब्ध असतं, त्यामुळं पाहत असतो रेग्युलर. बाबा मला सांगा, आत्ताची बैलगाडा शर्यत आणि तुमच्या वेळेसची, म्हणजे आता तुम्ही पण लहानपणापासून बैलगाडी क्षेत्रात आहात आणि बघताय की त्यावेळेस कसं होतं आणि आत्ताच्या वेळेस तुम्हाला काय बदल वाटतो? म्हणजे पूर्वी आहे ना, आमच्याकडे काय वाहन वगैरे काहीच नव्हतं. मग कुठेतरी काहीतरी पाय जायचे 10-12 किलोमीटर चालत. म्हणजे घाटात बैल घेऊन जायचे पोरं, म्हणजे अशी घरातलीच. त्या टायमाला काय अशी बाहेरची कोणीच नव्हती. असायची 4-2, नाही असं नाही. पण आता म्हणजे लय व्यक्तीपणा आलाय, पोरं आल्यात, सगळे आल्यात, सगळं म्हणजे असं धमाकेबाज आहे काम सगळं. आणि पहिलं म्हणजे कसं, घरातलं जे कुटुंबातली मंडळी आहे ना, तीच असायची गाड्याबरोबर. त्यांचे आजोबा म्हणजे आमचे वडील आणि आमचे आजोबा आमच्या वडिलांचे वडील, तेव्हापासून आम्हाला नाद आहे म्हणजे. आणि आमचा गाडा पहिल्यातच लागतोय, कुठं पण जाऊ द्या. बाबा मला सांगा, आता पहिले जेव्हा आताची पिढी, पहिलेचे जे बैलगाड्याचे व्हिडिओ असतील किंवा काही क्लिप्स असतील कुठे, ते आपण पाहतो तर संपूर्ण घाट आहे ना एक रंगाचा दिसायचा, म्हणजे पांढऱ्या रंगाचा दिसून यायचा. पण ते आज कुठेतरी त्याची कमतरता पडती. तुमच्यासारखी जुनी पिढी ही म्हणजे कमी राहिली या नादात आणि एक नवीन पिढी आहे. त्या नवीन पिढीबद्दल काय सांगा? नवीन पिढी म्हणजे कशी की आताची जी काय पिढी जी आहे, पूर्वीच्या आणि आताच्या याच्यातले मोठा बदल आहे. पूर्वी कष्ट करायची बैल सुद्धा, म्हणजे माणसं सुद्धा, त्याच्यामुळं गाड्या पण पळवायचे. 8-8, 10-10 दिवसांनी यात्रा असायची. आता म्हणजे रोज घाट आहे
आणि मुलांना असं वळण लागलंय की ते पार जशी मिली पळत येईल अशा पद्धतीने मुलं पण पळतात बरोबर. आणि सगळी पॅन्ट आणि उडकीच आहे सगळी. हा हा आमच्यासारखं कोणी राहिलं नाही, कोचित आम्ही जातोय म्हणा नाही असं नाही असं, पण सगळी अशी पिढी आहे आताची. सचिन शेठ मला सांगा, आता कसं आहे, छोटा गाडा मालक असो मोठा गाडा मालक असो, हार जीत ह्या बैलगाडी क्षेत्रात चालू असते. आणि ज्या वेळेस पराभव होतो तेव्हा तुम्ही कशा प्रकारे पराभवाकडे बघता आणि त्याच्यानंतर काय तो पराभव खपून घेण्याची ताकद कशी आहे आणि त्यानंतर काय मनात विचार येतात? मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्यासारखा समाधानी गाडा मालक आहे ना कुठंच सापडायचं नाही. माझी बाहेरी झाली समाधान वाटतं, पडली तरी समाधान वाटतं. कारण काय आहे, आपल्याला पळायचं नसतं, पळायचं असतं मुख्य चित्रपटाला. बरं ठीक आहे, आपल्याला बैलांची आपल्या गॅरंटी असते. समजा शेजार जर कमी झाला तर आपण काय हे करणार, बरोबर का नाही? बरोबर आहे. मग दुःख काय मानायचं त्याच्यामध्ये? ईर्ष्या नाही पाहिजे कधी पण. घाटात गेल्यावर समाधान जायचं आणि जरी कोणाची सावड जरी करायची असेल तर पुढच्याने सुद्धा खुल्या मनानेच घेऊन यायचं असतं का, म्हणजे बैल घाटामध्ये. उगाच म्हणायचं नाही त्याने बळच मागितलं माझ्याकडे म्हणून नाही का चालू आहे घेऊन, असं पण नाही झालं पाहिजे. जेवढा खुल्या मनाने गाडा पळवता येईल तेवढा पळवा लोकांनी. या क्षेत्रात समाधान आणि संयम ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मी कायम समाधानी असतो. बारी पडली तरी आपलं वर जायचं, झाली तरी वर जायचं आणि आपलं समाधान असतं कायम. कारण काय आलंय, लोक कोट रुपये घालून सुद्धा त्यांच्या पहिल्यात बारी होत नाही. बरोबर आणि आपलं एवढं नशीब चांगलंय, आपण जेवढे पण बैल घेतो, माझी सगळी बैल पळतात, बारी होती, समाधान आहे माझे. आता परवा वडगाव कांदळी झाली, काशिंबे झालं, 11-17 झाली, समाधान. त्याच्या अगोदर आम्ही कुठे गेलतो तेव्हा सुतक होतं, नांदूरला पण झाली आमची, 11-32 झालती नाही का, समाधान. आपल्याला असं काही अपेक्षा नाही 8,000 झाली पाहिजे काय नाही. आपल्याला काय सांगायचं असतं, आपल्या बाईंची कुवत जेवढी आहे तेवढीच ही पळणार आहे, बरोबर आहे का नाही? मग आपण काल त्यांच्यावर जास्त अपेक्षा करायची. आमचा बैल 5 पॉईंट ठेवून तरी 100% राहतो, जास्त 4 पॉईंट नाही का, आम्हाला समाधान आहे. आम्हाला अशी अपेक्षा नसते कधी 8,000 झाले पाहिजे काय हे, शेवटी त्यांना पळायचंय. बरोबर आहे. आपण अपेक्षा करून काय करणार आहे? 1972 साली आम्ही 4 बैल आणली होती. आमचं पाहुणा आहे आरगडे म्हणून, 300 रुपयाला 4 बैल आणली होती. आणि ती बैल म्हणजे चांगली आहे, एखादं नाव पपट्या, निशेन्या, सुबान्या अशी 4 बैलांची अशी नाव होती. पण ती बैल इतकी पळायला हे होती, 1 नंबरच बारी बसायची आमची त्यांच्यानी. आणि 500 रुपयाला गुढी आणली होती तेव्हा आम्ही. त्या गुढीवर मी बसायचा कायम गाड्यावर, माझ्यासारखं कुणीच नाही पळवली. बरोबर. त्याच्यानंतर मग दुसरी घेतली आम्ही. त्याच्यानंतरचा नंद्या बैल आला, बरीच बैल, पण 1 नंबरचीच बारी आमची कायम. त्या बैलांच्या आता ही बैल आहे ना, ही एवढ्या बैलांना आमचा नंद्या बैल 1 नंबर बारी होता. देवगुणी बैल 1 नंबर, कधीच नाही त्यांनी बारी पडून दिली. दुसऱ्यांनी आला तरी नाही त्याची बारी पडून दिली, असा बैल होता तो, जुनी बैल आमची. त्याच्यानंतर आमचा बादल आता नवीन येतो 034 महाराष्ट्र केसरी, तो पार सातारा कर्नाटक मधून पळून आलेला आहे. पण आतापर्यंत 200 शर्यती जिंकल्या त्यांनी बैलांनी. फायनल मारल्या 200. सोमनाथ भाऊ मला सांगा की आता पहिल्यापासून आहे, म्हणजे जुन्या काळापासून तुम्ही बैल सांभाळताय, क्षेत्रात वावरताय, तर त्यावेळेस बद्दल एखादी अशी घटना सांगा. म्हणजे त्यावेळी आमच्याकडे घोडी आणि 4 बैल होती, नानाने सांगितली ती. तर त्याच्यामध्ये आमची जनी नावाची घोडी होती. त्या घोडीला एवढं स्पीड होतं मित्रा, चाकणमधून ती 10 ते 12 मिनिटात घरी यायची. पूर्वी घोड्यावरतीच प्रवास असायचा. आणि त्या घोडीचं स्पीड एवढं असून तिने आमच्या 3 चुलत्यांना पाडलेलं आहे प्रॅक्टिस करत असताना. एका चुलत्याची तर मान 2 वर्ष त्याला बेल्ट होता, एवढी जबरदस्त घोडी होती त्यावेळेस. आताची तर आहेतच सगळे, त्यावेळेस आमच्याकडे घोडी ते बैल होते. आप्पा मला सांगा, आता बैलांसोबत राहणीमान कसं असावं एका गाडा मालकाचं? साधा असावा, अभिमान नसावा, आणि बैलावर प्रेम करणारा असावा. तुम्ही कशा प्रकारे प्रेम करता बैल? माझे इतकं प्रेम कुणीच केलं नाही. म्हणजे ही जनावराला आवाज जर दिला, जाग्यावर उभं राहत होत, ती पुढे चालत नव्हतं, म्हणजे एवढं प्रेम दिलंय. हो, म्हणजे शब्दाच्या पुढेही नव्हतं. म्हणजे काही जनावर म्हणजे दिवसभर आऊत जर हाकलं गेलं, सकाळी 7 ते 12, संध्याकाळी 7-12 तास, तरी बैल अशी अजिबात डगमगत नव्हती, म्हणजे हालचाल करीत नव्हती. आणि आवाज दिला ना की ते कुठे पुढं पाऊल सुद्धा नव्हती टाकीत.
तुम्ही जर म्हटले महाराज बा 2 मिनिटं थांबा, अशीच उभी राहायची माणसं झाली. पण मागं पुढं काही अशी बात हालचाल केली नाही, म्हणजे शब्दाच्या पुढं नव्हती. म्हणजे एवढं प्रेम दिलं बैलांना, आणि बैलांनी आमच्यावर बी प्रेम केलं. बैल अशी होती की 3 ठिकाणी चरायला जायची. रस्त्याने घरून सोडली फक्त रस्त्याला काढायची, की रानात जाऊन चरून परत घरी रिटर्न यायची. म्हणजे त्यांना इतर शेतकऱ्याच्या जमिनीत सुद्धा गेली नाही ती. म्हणजे हा, आणि इकडं म्हणजे 3 ठिकाणी चरायला जायची. म्हणजे पगणं नाही त्यांनाच पाठीमाग. म्हणजे बैलांना समज तेवढी होती. हा, समज म्हणजे माणसापेक्षाही मजबूत होती. म्हणजे बैलगाडा क्षेत्रातही ती कामं केली त्यांनी. म्हणजे आणि शेती बी म्हणजे सांभाळून रानात सुद्धा काम करायचे आणि घाटात सुद्धा घाटात दोन्ही बाजू करायची. नुसतेच आलते नुसतेच घाट केला आणि शेती नाही केली असं नाही. शेती सांभाळून प्रगती त्यांनी आमची केली, आणि नावलौकिक म्हणजे 5-6 तालुक्यात काढले गेले. म्हणजे अशी बैल म्हणजे आम्ही त्यांना प्रेम दिलं, आणि त्यांच्याकडून प्रेमही घेतलं. आणि प्रेमाने म्हणतात ना, जग जिंकावी. हो, प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, प्रेमाने जग जिंकावे. तसं जनावरांकडूनही बी आम्ही प्रेम घेतलं आणि त्यांनाही दिलं. आता प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक महिन्यात यात्रा आहे. म्हणजे बैल थोडक्यात वर्षभर बैल पळतात. हा, त्यावेळेच काय सांगाल तुम्ही? त्या बैलांना ना निदान 4 दिवस 8 दिवस तरी थांबून पळवायला पाहिजे. तुमच्या वेळेस कसं 6 महिने बैलावर? आमच्या वेळेस आहे ना एवढ्या यात्रा नव्हत्या. कुठं तरी घाट असलं का आम्ही जायचं घेऊन. तीच बैल आम्ही अवताला आणायची 6 अवताला कायम 6 महिने. तिथून पुढं बांधली का, उन्हाळा असायचं, पाणी बिन काय नसतं आमच्याकडे, बागेत नव्हतं. मग बांधून असायची. मग त्या बांधल्याच्या नंतर आम्ही त्यांना त्या टायमाला पळवायचं. मग गाड्याचं काम करायचं, अवताचे काम करायचं होते बैल. म्हणजे बैल दोन्ही काम करायचे. हा, जुनी बैल, लई बैल मोठमोठाने. आताच्या बैल काय. सोमनाथ भाऊ, मला सांगा, आता गाडा क्षेत्र करून, फक्त गाडा क्षेत्र करून चालत नाही, तर त्यासाठी बॅकअपला उत्पन्न येण्यासाठी व्यवसाय सुद्धा महत्वाचा आहे. मग एक उत्पन्न मिळवण्यासाठी कशा प्रकारचा व्यवसाय करता किंवा काय करता? आता पूर्वीचा बैलगाडा, आता हल्ली काय झाले, बरेचसे काही काही हँडवेल आहेत त्या जुने. बैलगाडीची परंपरा ही बहुतेक इसवी सन 1800 पासून आहे. हँडवेल येतात कधी कधी. तर पूर्वी शेतकऱ्याचा जे शेतीचे कामं व्हायची आणि उन्हाळ्याचे 4 महिने त्याला आराम मिळायचा. त्या काळात मग गावगावच्या यात्रा त्या काही जुन्या मंडळींनी, ज्येष्ठ मंडळींनी ठरवल्या असतील त्यानुसार त्या यात्रा व्हायच्या. आणि 4 महिने ते यात्रे सीझन चालायचा. मग ते तिथीला ठरलेले असायची, ह्या पंचमीला ही, षष्टीला ही, सप्तमीला, अशा वेगवेगळ्या गावच्या यात्रा असायच्या. आणि पूर्वी लिमिटेड गाडी जमायचे. बैल पण तशी होती, मोठी बैल असायची पूर्वी, खिलार बैल सगळी. आणि पूर्वीच्या काळात पण होत्या एक 10-15 बाऱ्या चांगल्या नावाजलेल्या होत्या तालुक्यातून. आणि आत्ताच काय झालंय, कुणाचे वाढदिवस किंवा मग काही गावच्या यात्रा, मग गावात दुफळ असेल तर 2 यात्रा, कधी कधी 3 यात्रा. मग हे करत असताना फक्त ग्रामस्थांनी किंवा त्या बैलगाडा क्षेत्रातील सर्व मंडळींनी याची काळजी घ्यावी की हे करून पुन्हा बैलगाडा क्षेत्रावरती बंदी नाही यायला पाहिजे, याचाही विचार सर्वांनी केला पाहिजे. माझी सर्व गाडी मालकांना, त्या संघटनेला किंवा त्या संचालक मंडळ आहे त्यांना विनंती आहे की थोडंसं याच्यावरती अंकुश त्यांनी आणला पाहिजे. पूर्वीसारखी बंदी यायला नको. आणि व्यवसायाचं जर म्हणाल तर आता आम्ही 6 जण भाऊ आहेत. आमचा एक भाऊ शेती करायचा, आजही तो शेतीच करतो. एक दुसरा व्यवसाय करतो आणि सचिन बाकीचं सर्व पाहतो. मी तर काही नोकरीला आहे. सचिन त्याचं ते महाराष्ट्र मजदूर संघटनेचा तालुक्याचा अध्यक्ष आहे. त्याचं आमच्या विभागामध्ये हे जरी तुम्हाला आता दिसत असेल वैभव, तरी पूर्व खूप कष्टमय जीवन होतं आमचं सुद्धा. इथं हा बाजूचा रस्ता सुद्धा यायला नव्हता गावात व्यवस्थित. आणि संघर्ष करून आतापर्यंत इथपर्यंत आलोय आम्ही. त्याच्यामध्ये आमच्या कुटुंबाची जवळजवळ यामध्ये सुद्धा आम्ही 32 एकर जमीन वाचवलेली आहे, पूर्ण कुटुंबाच्या 6 आजोबांची. आणि सचिनने आता मग बाकी त्याचं लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा माथाडीचं काही काम असतील ते करतोय. बाकी अजून काही छोटे मोठे व्यवसाय आहेत. बाकी इथं तुम्हाला काही वाहनही दिसत आहेत, बाकीचे व्यवसाय असे सर्वजण. आमचा बॅकअप पण चांगला झालेला आहे आता. बऱ्याचशा लोकांना वाटतं तिकडनं आले की अरे MIDC गाव, शिंदेगाव म्हटलं त्यांच्याकडे काय MIDC आहे, परंतु आमचं MIDCचा 1ही रुपया नाही. आम्ही सर्व कष्टातून चालू केलेले आहे आणि ते गाड्याचा नाद आम्ही जोपासतोय. म्हणजे गाडा म्हणलं तर फक्त गाडाच नाही तर त्या मागं व्यवसाय सुद्धा खूप गरजेचा आहे, व्यवसाय करणे. आता बरेचसे गाडा मालक फक्त नादासाठी नावासाठी करतात, परंतु पूर्वीच्या काळी म्हटलं जायचं गाडा म्हणजे प्रपंच गाडा. बरोबर. खर्च झाला, उत्पन्न साधन नसेल तर तुम्ही प्रपंच चालवणार कसा?
तर आता बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे म्हणजे बॅकअप आहे. व्यवसाय वेगळे प्रत्येक जण करतोय. आमच्याकडे कुठलाही तरुण असा व्यसनाधीन नाहीये किंवा मग वायाला गेला असं म्हणता येणार नाही. प्रत्येकाचा व्यवसाय, जरी गाड्यात येतात ती छोटी जरी मुलं आहेत त्यांचंही कोणाचं नाही काही काही आहे. आणि सचिनने त्यांना सपोर्ट केलाय, मग तेही आता बैलगाड्यामध्ये सपोर्ट करतात. असं डिपेंडन्सी आहे सगळ्यांची. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमनाथ विठ्ठल पानमन. आमच्या गोठ्यावरती आज कैफ पटेल आणि त्याचा सहकारी आकाश शिंदे हे बैलगाडा यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा हे आमची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आले. त्याबद्दल मी पानमन पाटील बैलगाडा संघटनेच्या वतीने, तसेच शिंदे ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या वतीने त्या दोघांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. मूळचे ते जुन्नर या ठिकाणचे रहिवासी असून सध्या भोसरी स्थित आहेत. ते या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आपल्यासोबत आहे अनिकेत दादा व बंटी दादा बसे. यांना आपण विचारूया की केव्हापासून सचिन शेठ पानमन बैलगाडा संघटनेत हे काम करतात किंवा बैलांना चुपण्याचं काम करतात. सांगा सर. एक लॉकडाऊनच्या काळापासून म्हणजे बंदीत ज्यावेळेस मोकळा यात्रा व्हायची आपल्या सकाळी, एक आपल्याला प्रत्येकाला अपेक्षा होती की आपला बैल पळून येणं गरजेचं आहे. त्या वेळेपासून आम्ही एक बैल जुपण्याचं काम करतो किंवा आपल्याला आवड पण त्यातली व्यवसायाच्या माध्यमातून झालेली ओळख ती काही दिवसांनी इतकी घट्ट होत गेली की त्याचं रूपांतर डायरेक्ट घरातल्या माणसासारखं होऊन संघटनेची कनेक्टिव्हिटी तेवढी वाढत गेली. त्याच्यानंतर बैल जुपण्याचं काम असेल, बैल चक्कर मारणं रोजचं गोठ्यावर ते असेल, हे वाढत गेलं. बंटी दादा, आपल्याला बरेच वेळा घाटात पाहिले स्वप्नील शेटगावरे असन यांच्या बाजी बैलाला सुद्धा आपण जुपता. हो. कशा प्रकारे जुपण्याची तुमची प्रक्रिया असते? जुपण्याची प्रक्रिया तसं तर तो बाजी थोडासा शांतच आहे जुपण्याला, त्याचा काही जास्त त्रास नाहीये. राजा असेल तर राजा त्रास देतो थोडा. आता पहिल्यांदा जुपत होतो, त्याच्यानंतर आता दादा असतो. बैल जास्त त्रास द्यायला लागल्यापासून दादा समोरून असतो, मी आतनं थांबतो. बैल पहिला एक आपण उजवीने जुपला, त्याच्यानंतर उजवीने जास्त त्रास नाही दिला बैलांनी, पण डावीला घेतल्यापासून बैलांनी जुपायला खूप त्रास द्यावा लागला. त्याच्यानंतर मग आता थोडीशी माणसं वाढली. याच्या आधी बैल शांत होता. कांड्यावरती बी बैल आपण 20 फुटावरून पळवलेला आहे, त्यावेळेसही बैल एवढा त्रास देत नव्हता. पण जसा जुकाटात घेतल्यापासून बैल उजवीने थोडासा शांत राहिला, पण डावीने घेतल्यापासून आता बैल शांत नाही, त्रास देतो जास्त. त्याच्यामुळे आता दादा असेल, आम्ही असेल, ही बाकीची पोरं असतात, विका भाऊ असेल, अनिकेत गायकर असेल, ऋतिक पाचपुते असतील, सर्व मंडळी म्हणजे बैल कांड्यावर पहिले पळत होता ना, आता जोगटात दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदी, कांड्यावरती पण दोन्ही खांदी पळवला आपण. 20 फुटावरून त्याला कांड्यावर पळवलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याला जुकाटात घेतला. त्याचं नियोजन करीत असताना मग जुपणीवरली मंडळी असेल, अमोल अण्णा असेल, निलेश नाना असतील, आमचे आशिष भाऊ असेल गाडे, आमचे माग वौचीवरती विका भाऊ असतो. म्हणजे पूर्णपणे जी ठराविक माणसं आहेत ती तेवढी बैला भोवती लागतातच आता कंपल्सरी. अनिकेत भाऊ, मला सांगा की राजा बैलाला तुम्ही छाती लावायला असता प्रत्येक घाटात आपण बघतोय, तर म्हणजे भीती नावाचा प्रकार काय असतो का नाही? कारण राजा म्हणजे एक अफॅट बैल आहे, अफॅट प्रमाणाचा. मग त्यावेळेस जर बैल उधाळला तर काही लागालाग होते, तर मग या गोष्टीची भीती तुम्हाला वाटते का नाही? मी अनिकेत गणवत, मला राजे जुपताना भीती वाटत नाही आणि पहिल्यापासून जुपत आलेलो आहे आणल्यापासून, आणि कंटिन्यू गोठ्यावर येत असतो. त्यामुळं आल्यानंतर इथं गोठ्यावर चोळणे किंवा सगळं म्हणजे बैलाला सवय झाली, तुमची सवय झालेल्यामुळं आजपर्यंत कधी त्याने मारलं नाही किंवा काही त्रास नाही बैला. बरोबर.